सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। दुसरा अध्याय, पहिला खंड। पहिला मंत्र आहे, अपक्रामन्तु गर्भिण्याः पुरुषे हवा अयमादितो गर्भो भवति यदेतद्वेतः तदेतत् सर्वेभ्यो अंगेभ्यस्तेजः सम्भूत आत्मन्नेवा आत्मानं बिभतिर्तदद्या स्त्रियां सिंचन्तेन जनयति तदस्य प्रथमं जन्म। आपण साधारणपणानं मातेच्या उदरातून बाहेर आलो हाच एक जन्म मानतो, किंवा मुलांच्या पुरुषांच्या बाबतीमध्ये उपनयनानंतर होणारा जन्म हा दुसरा जन्म म्हणून आपण विचारामध्ये घेतो। पण इथे ऋषींनी आमचे 3 जन्म दाखवलेले आहेत। त्यातला पहिल्या जन्माचा विचार त्यांनी ह्या पहिल्या मंत्रामध्ये केलेला आहे। आणि सुरुवातीला त्यांनी असं म्हटलेलं आहे, अपक्रामन्तु गर्भिण्याः, गरोदर स्त्रियांनी कृपया यज्ञशाळेमधून काही काळासाठी बाहेर जावे। याचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये स्त्रिया सुद्धा वेदचिंतनाला बसत होत्या आणि त्यांना अनुमती होती। इथे त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितलं। याचा एक भाग असा आहे की या ठिकाणी आता ऋषी जी चर्चा करणार आहेत ती प्रत्यक्ष गर्भावस्थेची चर्चा करणार आहेत। स्त्री आणि पुरुष एकत्र येणं आणि तिथून गर्भाची स्थापना होणं हा विषय गर्भवती स्त्रियांच्या दृष्टीनं एक संस्काराचा भाग म्हणून लैंगिक विचार त्या गर्भावरती एकदम जाऊ नयेत यासाठी त्यांनी गर्भिणी स्त्रियांना बाहेर जा काही काळासाठी असं म्हटलेलं आहे। अयम हवा आदिताः, हा संसारी जीव खरोखर पहिल्यांदा पुरुषे गर्भो भवति, पुरुषाच्या शरीरात वीर्य रूपाने गर्भ होतो। यद एतत् रेतः, हे जे रेत असते, तद एतत्, ते त्याच्या सर्वेभ्या अंगोभ्या संभूतं तेजः, त्याच्या सगळ्या अंगोपांगांमधून उत्पन्न झालेले त्याचं तेज असतं। आत्मानं आत्मनि बिभर्ति, आपल्या स्वतःमध्येच आपल्याला तो धारण करतो, पचपोषण करतो। यदा तत् स्त्रियां सिंचति, जेव्हा ते स्त्रीच्या ठिकाणी सांडले जाते, सोडले जाते, अथ एनत जनयति, तेव्हा त्याला गर्भाच्या रूपाने जन्माला तो घालतो। तद अस्य प्रथमं जन्म, तो त्याचा पहिला जन्म आहे। जीवोत्पत्तीचा विचार ऋषींनी या ठिकाणी दिला। पुरुष जे अन्न ग्रहण करतो आहे त्याच्यामधून त्याच्यामध्ये वीर्याची निर्मिती होते, आणि ही वीर्याची निर्मिती झाल्या कारणानं एक प्रकारानं पुरुषामध्ये त्याचं ते सार सर्वस्व म्हणा, त्याचं तेज म्हणा, त्याची शक्ती म्हणा, त्याचं ओज म्हणा, हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे। म्हणून यांनी इथे आत्मानी एव आत्मनी बिभर्ति, ते त्याचंच तेज आहे, ती त्याचीच शक्ती आहे आणि ते त्याच्याच अनुषंगानं आहे। असा हा वीर्याचा भाग पुरुषाकडून ज्या वेळेला बाहेर पडतो आणि स्त्रीमध्ये तो समाविष्ट होतो त्यावेळेला
ती वीर्यशक्ती एका स्वयंभू स्वरूपामध्ये त्या ठिकाणी कार्य करते. आणि म्हणून त्याच्या अनुषंगानं पुरुषामधून वीर्य बाहेर पडणं हा खरं म्हटलं तर ऋषींच्या चिंतनाला अनुलक्षून जीवाचा पहिला जन्म आहे. जोपर्यंत ते बाहेर पडत नाही तोपर्यंत निर्मितीची प्रक्रिया सुरू होत नाही. आणि म्हणून गर्भाला त्या वीर्याला स्वीकारल्यानंतर मातेने मग गर्भाची पुढची प्रक्रिया सुरू होते. तिथे एक प्रकारानं आनंदाचा भावही येतो. आणि म्हणून हा पहिला जन्म असं ऋषींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याला अनुलक्षूनच पुढे त्यांनी दुसऱ्या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, तत्स्त्रिया आत्मभूतं गच्छति यथा स्वमंगम तथा तस्मादेना न हिनस्ति सास्यैतात्मानं अत्र गतं भावयति. स्त्रीमध्ये ते बीज गेल्यानंतर यथास्वम अंगम तथा, जसं स्वतःचं अंग असावं तसं आत्मभूतं गच्छति, ते तिच्याशी त्या स्त्री देहाशी एकरूप होऊन जातं. तस्मात म्हणून एनाम न हिनस्ति, ते तिला त्रास देत नाही. सा अत्र गतम अस्य एतम आत्मानं, तेथे आलेल्या त्या आपल्या पतीच्या बीजाला ती आपला म्हणून स्वीकारते. आणि भावयती म्हणजे पोचते. सामान्यतः शरीरविज्ञान आमच्या अनुभवाला जे येतं ते असं आहे की बाहेरचा एखादा वेगळा पदार्थ बॉडीमध्ये जर जाणार असेल किंवा गेला असेल तर बॉडी त्याला स्वीकारत नाही, ती त्याला बाहेर फेकते. इथे मात्र पुरुष बीज स्त्रीमध्ये आल्यानंतर तो देह आपोआप त्याला स्वीकारतो आणि त्याचे कोणतेही वेगळे परिणाम निर्माण होत नाहीत. म्हणून ती स्त्री त्याला आपलाच देहाचा भाग आहे, तो आपल्या शरीराचा भाग आहे, या भावनेनं ती त्याला स्वीकारते. आणि त्याला स्वीकारल्यानंतर आत्मानं अन्नगतम, एक प्रकारानं त्याचं पोषण करायला ती सुरुवात करते. म्हणून जे स्त्री आहार घेते त्याचा सगळा परिणाम त्या गर्भावरती आपोआप पुढे व्हायला लागतो. म्हणून एक प्रकारानं मानसिकता ज्याला आपण म्हणतो त्या मानसिकतेचा भावही ऋषींनी या ठिकाणी दिलेला आहे. पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं, सा भावयित्री भावयितव्या भवती तम स्त्री गर्भम बिभर्ती सो अग्र एव कुमारम जन्मनो अग्रे धिभावयति स यत् कुमारं जन्मनो अग्रे अधिभावयत् आत्मानमेव तद्भावयत् तेषां लोकानां संतत्यै एवं संतता हि मे लोकास्तदस्य द्वितीयं जन्म. सा भावयित्री, त्या गर्भाचं पालन पोषण करणारी ती स्त्री भावयितव्या भवती, स्वतः पालन पोषण केले जाण्याला योग्य होते. तम गर्भम स्त्री अग्रे बिभरती, त्या गर्भाला ती स्त्री पहिल्यांदा प्रसूतीच्या पूर्वी धारण करते, स्वीकारते. सहा कुमारम जन्मनः अधि अग्रे एव, तो पिता मुलाचे जन्मानंतर आणि जन्मापूर्वीही भावयती, जातकर्म संस्कारांच्या अनुषंगानं त्या पूर्णपणानं तो पालन पोषण करतो. सहायत जन्मना अधि अग्रे एव, आणि जन्माला आल्यानंतर आणि पूर्वीही तो त्याचं पालन पोषण करतो. तत् येषां लोकानां
संतत्यै आत्मानम एव भावयती. या लोकांचे सातत्य टिकवण्यासाठी तो आपलेच जणू पालनपोषण करतो. ही एवं इमे लोकाः संतताः. कारण याप्रमाणे या लोकाचे पिढ्यांचे रक्षण होते. तत् अस्य द्वितीयं जन्म. तो त्याचा दुसरा जन्म आहे. स्त्रीमध्ये गर्भ निश्चित झाल्यानंतर त्या गर्भाच्या पोषणाचा विचार ऋषींनी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून एका बाजूला अन्नाचाही भाव आहे आणि दुसऱ्या बाजूला मानसिकतेचाही भाग आहे. स्त्री जेवढी सशक्त उत्तम अन्नानं राहील तेवढं गर्भालाही सशक्तता येईल आणि स्त्रीची मानसिकता जेवढी उत्तम राहील तेवढं गर्भावरतीही त्याचा परिणाम होईल. यासाठी आपल्याकडे विवाह हा करार म्हटलेला नाही, तो संस्कार म्हटलेला. दोघांनी एकत्रित यावं, आनंदानं राहावं आणि प्रजानिर्मितीच्या द्वारा हा समाज टिकावा, ही भूमिका विवाहामध्ये आपल्याकडे मांडली गेली. म्हणून इथेही पित्यामध्ये जबाबदारी येते की एकदा आपली पत्नी गर्भवती आहे असं कळल्यानंतर तिचीही त्यानं काळजी घ्यावी आणि त्या गर्भाचीही त्यानं काळजी घ्यावी. म्हणून गर्भावस्थेमध्येही आपल्याकडे 16 संस्कारातले काही संस्कार आहेत की जे गर्भ चांगल्या रीतीनं वाढावा आणि तो उत्तम रीतीनं बाहेर यावा. म्हणून गर्भाच्या अवस्थेतही त्याला संस्कार आहेत. तो जन्माला आल्यानंतरही त्याच्यावरती संस्कार आहेत. हे कार्य पित्यांनी करावं आणि ते करत असताना व्यापकतेचा भाव त्यांचा आहे. म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे जन्मनो अग्रेधी भावयती. भावयती हा शब्द त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि भावयत्री असंही त्यांनी म्हटलेलं आहे. गर्भाचं रक्षण आणि भावसंवर्धन हा एक प्रकारानं स्त्रीच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा भाव आहे. म्हणून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तीनही अंगाने तुमचे भाव हे उत्तम असायला हवेत. आणि म्हणून जसं मी आहे तसंच आता माझं येणारं अपत्य हेही माझंच आहे. म्हणून माझी त्याच्या संदर्भातली असलेली जबाबदारी मी योग्य रीतीनं पूर्ण करायला हवी आहे. आज आपण अनेक वेळेला बघतो की नवजात अर्भकं सोडली जातात. विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये हा अनुभव आपल्याला येतो. त्या पार्श्वभूमीवरती ही माझी जबाबदारी आहे हे ऋषींचा विचार हा त्या काळापासून त्या ठिकाणी आहे. म्हणून गर्भामधून बाहेर येणं हा आपला दुसरा जन्म आहे. आणि गर्भवती स्त्रियांच्या बाबतीमध्ये बरेच अनुकूल अशा रीतीचे भाव आपल्या समाजव्यवस्थेमध्ये आहेत. जर बोटीमधून एखादी गर्भवती स्त्री प्रवास करत असेल आणि बोटीला जर काही धोका निर्माण झालेला असेल तर पहिल्यांदा गर्भवती स्त्रीला बाहेर काढतात, मग बाकीच्यांच्या सुटकेचा विचार होतो. शिकारीसुद्धा एक प्राण्यांची शिकार करत असताना ती जर मादी असेल आणि गर्भवती असेल तर तो शिकारी ती शिकार करत नाही. म्हणून पुरुष आणि स्त्री या दोघांचेही गुण त्या जीवामध्ये एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यावरती संस्कारातून आम्हाला पुढे जायचं आहे हा विचार त्यांनी या ठिकाणी दिला. चौथा मंत्र पुढला. इथे विद्यानंदानी थोडं अजून वेगळं हे पण मांडलं की हे सगळं म्हटलंच आहे की जीव संवर्धन करत असतो वगैरे, पण आणि उदरातून बाहेर आल्यावर मूल म्हणून वाढवत राहते आई. पण वस्तुस्थिती अशी आहे की उदरात असताना काय किंवा उदरा बाहेर असताना काय आत्मा स्वतःची वाढ स्वतःच करून घेतो. जीवदशा भोगण्याकरता देहाच्या वाढीकरता जीवनद्रव्ये मातेकडून मिळतात, पण ते निमित्त मात्र असते. स्वतःची मूलभूत वाढ आत्मा स्वतःच करून घेतो. उदरामध्ये होणारी आत्म्याची वाढ आणि उदराबाहेर होणारी आत्म्याची वाढ
एकसंधपणे चालूच असते. बरोबर. पण तरीही माता ही आत्म्याच्या संरक्षणाकरता निमित्त मात्र असली तरी ती सर्वस्व त्यात ओतते, आपला जीव देखील पणाला लावते, म्हणून ती संरक्षणीय आहे, संरक्षणाला पात्र. त्यांचं म्हणणं की आईमुळे झालं ह्याला खूप महत्व देऊ नका थोडक्यात. आत्म्याने ठरवलेलं आहे की आपल्याला काय काय करायचंय आणि त्याप्रमाणे ते माध्यम आहे. शेवटी पिता आणि माता हे माध्यम म्हणूनच त्या ठिकाणी कार्य करणार आहे. ते आधी पण त्यांनी लिहिलंय, ज्ञानी वा अज्ञानी असा मातेच्या बाबतीत फरक न करता तो आत्मा आधी उदरात वाढतो आणि नंतर उदरातून बाहेर आल्यावर मूल म्हणून वाढत राहतो. पण हा पुरुषाचा दुसरा जन्म म्हणून सांगितलं या मंत्रामध्ये. पुरुषाचा नाही, त्या जीवाचा, आत्म्याचा, जीवाचा, त्या जीवाचा हा दुसरा जन्म. म्हणजे गर्भ धारण करणं हा पहिला जन्म, जन्म घेणं नाही. पित्याच्या वीर्यात स्थिर होणारी प्रक्रिया हा आत्म्याचा पहिला जन्म. हा म्हणजे ओके, अन्नापासून बरोबर. त्या वीर्यामध्ये ऑलरेडी ती शक्ती आहे, तर तो पहिला जन्म, तो पहिला ते बाहेर पडणं आणि मग ते बाहेर पडून मातेमध्ये जाणं हा पहिला. इथे त्यांनी आधी पण दिला, आपण अजून पण कशात तरी वाचलं होतं बघ, की त्या धान्य कणामध्ये ज्याच्यामध्ये ते हे असतं, तेज असतं, तो धान्य कण त्या योग्य त्या पित्यापर्यंत जाऊन जेव्हा पोचतो आणि त्याच्या शरीरामध्ये ते उतरतं, तो पहिला जन्म. असं ह्यांनी इथे त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी पहिल्या त्या आधीच्या मंत्रात घेतलेलं आहे. अजून पण हे कुठेतरी ही कल्पना पण वाचली होती, छांदोग्यामध्येच असेल मला तर ते नाही लक्षात येते, पण ही संकल्पना आधीही होती. परत एकदा पहिला आणि दुसरा जन्म क्लिअर करा. वीर्य ज्या वेळेला तयार होत आहे आणि ते स्त्रीकडे संक्रमित केलं जातं आहे, त्यावेळचा जन्म हा पहिला जन्म आहे. कारण स्त्रीमध्ये संक्रमित करणं म्हणजे जायगॉट बनणं, म्हणजे जायगॉटचं तयार होणं, गर्भाचं तयार होणं नव्हे. पुबीज स्त्री बीज एकत्र येऊन जे जायगॉट तयार होतं, तो पहिला जन्म नाही. पहिल्यांदा ते बाहेर पडत आहे, नंतर ते शरीराच्या बाहेर पडणं, ती शक्ती ट्रान्सफर होते आहे. पण जर बाहेर पडलंच नाही तर पुढली प्रक्रिया नाहीये. म्हणून पुरुषामधून ते बाहेर पडणं हा त्यांनी पहिला जन्म मानला. आणि मातेमध्ये जाऊन ते स्थिर होणं, तो गर्भाचा भाव तयार होऊन मग तो जन्माला येणं हा दुसरा जन्म. सोस्या अयम आत्मा, चौथा मंत्र. सोस्या अयम आत्मा पुण्येभ्यः कर्मभ्यः प्रतिधीयते, अस्थास्या य इतर आत्मा कृतकृत्यो वयोगतः प्रैति स इतः प्रयत्नेव पुनर्जायते तदस्य तृतीयं जन्म. सहा अयम आत्मा, तो पुत्ररूपाने जन्माला आलेला आत्मा, अस्य पुण्येभ्यः कर्मभ्यः, त्याच्या म्हणजे पित्याच्या पुण्यकर्माकरता प्रतिधीयते, त्याचा प्रतिनिधी बनवला जातो. अथ अस्य अयम इतराः आत्मा, त्यानंतर या बालकाचा हा दुसरा आत्मा पिता कृतकृत्य आपले कर्तव्य पार पाडल्याचे समाधान पावलेला, वयोगतः ज्याची वयाची मर्यादा पुरी झाली आहे असा, प्रैती सहा इतः प्रयत्न इव, मृत्यू पावल्यानंतर तो येथून या लोकातून निघून गेल्यावर पुनर्जायते, पुन्हा जन्माला येतो. तद अस्य तृतीयम जन्म, तो त्याचा तिसरा जन्म आहे. मृत्यूला जन्म म्हणतात, मृत्यूनंतर पुन्हा तो जन्माला येतो. म्हणजे मृत्यू म्हणजे पुनर्जन्माचा असंच म्हणतात ना, की आफ्टर डेथ यू आर रिबॉर्न.
म्हणजे आपल्याकडे जी पुनर्जन्माची प्रक्रिया आहे तिचा भाव त्यांनी या ठिकाणी जीवाचा प्रवास एका देहातून दुसऱ्या देहात असं कंटिन्युएशन ती चालू आहे. पण हा इथे तिसरा जन्म म्हटलाय आणि पहिल्या श्लोकात तोच पहिला जन्म म्हटलाय, दुसरा नाही का जन्म? नाही 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 तसं प्रवेश केला तरी प्रस्थान केलं तर पुन्हा जन्म घेतो. हा म्हणजे पहिला जन्म होतो. बरोबर काहीतरी वाटतं हो तिसरा जन्म पहिला जन्म. जीव जन्माला आला, बाहेर आला मातेच्या उदरातून की आम्ही त्याच्यावरती संस्कार करतो आणि ते संस्कार करता करताना हे अपत्य एका क्षणाला त्याच्या गृहस्थ धर्माला योग्य होतं. ते जेव्हा असं गृहस्थ धर्माला योग्य होतं आणि ते गृहस्थ धर्म स्वीकारतं तेव्हा आपोआप पिता जो आहे तो त्याच्या जीवनापासनं त्या प्रपंचापासनं काहीसा निवृत्त होतो आणि मुलाकडे ती जबाबदारी देतो. आणि देह आहे म्हटल्यानंतर स्वाभाविकपणानं त्याला आज नाही उद्या मृत्यू अनिवार्य. म्हणून हा पिता मृत्यू पावल्यानंतर पुन्हा कुठेतरी त्याच्या असलेल्या वासनांना इच्छांना अनुलक्ष जे क्षेत्र शोधतो तिथे तो पुन्हा जन्माला येतो. तो त्याचा तिसरा जन्म असं ऋषींचं या ठिकाणी सांगणं आहे. म्हणून उपनिषदांनी पण म्हटलेलं आहे आत्मा वै पुत्र नामस्य. आपला आत्मा हाच एक प्रकारानं आपला पुत्र आहे. या भावनेनं आम्ही आमच्या अपत्यांवरती संततीवरती प्रेम करत राहतो. म्हणून मृत्यूनंतरही पुन्हा या ठिकाणी जन्माला येण्याची प्रक्रिया निसर्गामध्ये आहे हा विचार ऋषींना या ठिकाणी द्यायचा आहे. आणि दुसरा एक भाग मृत्यूनंतर तो जन्माला येतो आहे. याचा अर्थ मृत्यूकडे आम्ही भीतीनं बघू नये तर त्या मृत्यूलाही आनंदी स्वरूप देणारी धारणा आमच्यामध्ये यावी. मृत्यूला एक प्रकारानं दिव्यत्व ज्याला आपण म्हणावं तो भाव ऋषींच्या समोर आहे. मी जर उत्तम कर्म केलं मला चांगल्या रीतीनं पुढचा मार्ग मिळेल, मी अयोग्य कर्म केलं मला वेगळा मार्ग त्या ठिकाणी अनुभवाला येईल. हे सूत्र अप्रत्यक्षपणानं ऋषींनी आमच्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणून पिता जो आहे पिता ही मागची पिढी, मुलगा ही आत्ताची पिढी आणि पुन्हा पिता जन्माला येणं ही पुढची पिढी. म्हणून आपण अनेक वेळेला म्हणतो आजी जन्माला आली का, आजोबा जन्माला आले का. म्हणजे त्याच एका वातावरणामध्ये त्याच विचारांना अनुलक्ष होत हा जीव पुन्हा पुन्हा त्याच वातावरणामध्ये आपलं अस्तित्व शोधतो किंवा ती जागा तो त्या ठिकाणी शोधतो. इथे एक अजून दृष्टिकोन त्यांनी दिला आहे की आत्ममुक्ती हवी असेल तर हे जे जन्म मरणाचं हे जे अख्खं सायकल आहे ह्याला कट करावं लागेल. हो, कारण हे बंधनातून क्रिएट होत तर त्याला ही चेन तोडायचा प्रयत्न करायला लागेल तर आत्ममुक्त होईल. बरोबर. त्याचं उदाहरण पुढच्या 2 मंत्रामध्ये दिलं. 5वा मंत्र तदुक्तम ऋषीणा गर्भेन सन्नन्वेषां वेदमहं देवानां जनिमां निविश्वा शतम्मा पुर आयसी रक्षन्नधाः शेनोज वसा निरदीयमिति गर्भ एवैतश्छायानो वामदेव उवाच. तद ऋषीणाम उक्तम. त्यानंतर ऋषींनी असं म्हटलेलं आहे गर्भेनुसम अद्याप गर्भात असतानाच येषाम देवानाम ह्या देवांचे विश्वा जनिमानी अनेक जन्म सगळे जन्म अहम अवेदम मी अनुक्रमाने जाणता झालो अधाहा मा आयसीही त्यापूर्वी मला वामदेवाला
लोखंडी कवचासारखी शतं पुराः शेकडो शरीररूपी नगरे अरक्षण बंदोबस्तामध्ये आम्ही होतो. शेनः इव जवसा निरदीयम इति. पण आत्मज्ञानानंतर ससाणा पक्षी ज्याप्रमाणे जाळं तोडून वेगाने जातो त्याप्रमाणे मीही सगळं सोडून अलग झालो आहे. गर्भे एव शयानाः वामदेवाः. गर्भातच पहुडलेले वामदेव ऋषी असं म्हणालेले आहेत. इथे ऋषींनी वामदेवांचा अनुभव दिलेला आहे. वामदेवांनी मातेच्या गर्भामध्ये असतानाच त्यांचे अनेक जन्म त्यांनी पूर्वीचे जाणलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारानं जन्मानंतर मुक्त होणं, आत्म्याकडेच आत्मस्वरूपानं बघणं हा आत्मानुभूतीचा भाव वामदेवांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की गर्भामध्ये असतानाही तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होतं. याचाच अर्थ जन्मजन्मांतरीचे संस्कार घेत आपण जे येतो तोच भाव गर्भावस्थेमध्ये जर परिपक्व अवस्थेमध्ये आलेला असेल तर तिथेही तुम्हाला आत्मज्ञानाच्या दृष्टीनं, मुक्तीच्या दृष्टीनं ती भावना तयार होते. अष्टावक्राचं जर चरित्र आपण बघितलं तर गर्भावस्थेमध्ये असतानाच तो आपल्या पित्याला म्हणतो आहे की तुम्ही जे वेदमंत्राचे उच्चार करता आहात ते चुकीचे आहेत. याचा अर्थ ही एक भावना घेत आपण पुढे सरकत असतो. म्हणून कुठलाही जन्म म्हटला तर निरर्थक नाही. या जन्मामध्ये जेवढं मी आत्मसात केलेलं आहे तीच शिदोरी घेऊन मी पुढल्या जन्मात जातो आणि मग पुढला टप्पा माझा पुन्हा सुरू होतो. ती भूमिका ही ऋषींनी वामदेवांच्या अनुभवामधून, त्या उदाहरणामधून आपल्या समोर ठेवलेली आहे. सामान्य माणसाला फक्त आत्ताचा असलेला माझा जन्म आणि माझ्या समोर दिसत असलेलं वातावरण एवढ्याच वृत्तीमध्ये तो वावरतो. पण जर आत्मज्ञान झालेलं असेल तर त्यांनी इथे ससाणा पक्षाचं उदाहरण घेतलेलं आहे की तो जसा जाळं तोडतो आणि आकाशामध्ये भरारी घेतो तसा आम्ही सुद्धा या प्रपंचामधून, या संसारामधून, या बंधनामधून अज्ञानाच्या स्वतःला मुक्त करू शकतो आणि आत्मज्ञानाच्या अनुषंगानं आम्ही पुढे जाऊ शकतो. जोपर्यंत आपलं शरीर, मन आणि बुद्धीशी असलेलं तादात्म्य सुटत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जास्त जाऊ शकत नाही. म्हणून दिव्यत्वाच्या अनुभूतीमध्ये आपलं शरीर, मन, बुद्धी बाजूला करावी लागते. आणि हा अनुभव वामदेवांचा म्हणजेच ब्रह्मैव ब्रह्मविद भवती. ब्रह्म जाणता जाणताना आपण ब्रह्मरूप होऊन जाणं हा भाव तिथे आहे. आणि एकदा हे ज्ञान झालं की तुम्ही पुन्हा प्रापंचिक ज्ञानाकडे किंवा त्या अज्ञानाकडे मागे येत नाही. म्हणून इथे अस्मत् शरीर भेदात असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं. या शरीराचा भेद करून म्हणजेच असलेल्या स्थूल शरीराचा, वासनायुक्त असलेल्या सूक्ष्म शरीराचा, दोघांचाही भेद हा या ठिकाणी वामदेवांनी केला आणि ते पूर्णपणानं मुक्त झाले. म्हणून पुढे 6व्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, स एवं विद्वान अस्मात् शरीरभेदात् ऊर्ध्वम् उत्क्राम्यां भूषिन् स्वर्गे लोके सर्वान् कामान् आप्त्वा तृप्तान् अमृताः समभवत् समभवत् यथास्थानं गर्भिण्याः. यथा इथे स एवं विद्वानः सर्वज्ञ झालेले ते वामदेव ऋषी अस्मात् शरीरभेदात आपल्या
सूक्ष्म स्थूल शरीराचा भेद करून त्यांचा नाश झाल्यावर ऊर्ध्वा उत्क्रम्य ऊर्ध्वगती मार्गाला ते गेले. अमुष्मिन स्वर्गे लोके या स्वर्गलोकात सर्वान कामान आप्त्वा कामना तृप्त करून ते त्या ठिकाणी अमृतः समभवत अमृत अवस्थेला ते त्या ठिकाणी पोचले. एक प्रकारानं तुम्हाला पूर्ण आत्मज्ञान झाल्यानंतर आणि मागे न येणारी भूमिका तुमच्यामध्ये पक्की झाल्यानंतर तुम्ही या शरीराचा भेद करता. म्हणजे स्थूलाचा विचार तुमच्यामध्ये येत नाही, वासना निर्माण करणाऱ्या सूक्ष्माचाही विचार त्या ठिकाणी राहत नाही. आणि एक प्रकारानं मुक्त जीवन ज्याला म्हणतात त्या मुक्त जीवनाला तुम्ही स्वीकारता. स्वर्ग म्हणजे आमच्या दृष्टीने काय आहे तर आनंदाचा भाव आहे, की स्वर्गामध्ये दुःख हा प्रकार नाही, म्हणून इथे त्यांनी स्वर्ग हा शब्द त्या अनुषंगाने वापरलेला आहे. पण मुक्त झालेल्या जीवालाही आपल्या अपेक्षेनुसार असलेली जी स्वर्गाची कल्पना आहे त्या भोगांमध्ये तो गुंतणारा नाही. आणि सर्वान कामान असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये मुळात आता कामनाच काही नाही आहे. असलीच कामना तर ती लोककल्याणाची कामना असेल, की जे आनंद मला प्राप्त झालेला आहे तो इतरांना प्राप्त व्हावा, त्यांची उत्क्रांती व्हावी, ते उन्नत व्हावे, ते उत्क्राम्य व्हावे, हाच केवळ कामनेचा एक भाव राहील. आणि म्हणून समभवत एक प्रकारानं अमृतत्वाची प्राप्ती करून घेतल्यानंतर अनेक जन्म आपल्यासमोर मग राहत नाही. जन्ममरणाचं चक्रही आमचं खंडित होऊन जातं. आणि जरी आम्हाला स्मृती आली, ज्यांना आत्मज्ञान झालं त्यांनी साधना झाली त्याला स्मृती आहे, म्हणून त्याला भूताचाही भाव कळतो, भविष्याचाही भाव कळतो. सामान्य माणूस स्मृती आणि विस्मृतीमध्ये राहतो. परंतु इथे 100 जन्मानंतर याचाच अर्थ आम्ही एकेका जन्मामधून आमची प्रगती करत ज्ञानाने युक्त होतो आणि सर्वार्थानं आम्ही मुक्त होतो. हा विचार या अध्यायामध्ये, या खंडामध्ये ऋषींनी आमच्या समोर दिला. आणि मग त्यांनी यज्ञशाळेच्या बाहेर असलेल्या गर्भवती स्त्रियांना असं म्हटलेलं आहे की आपण पुन्हा पुढच्या चर्चेला जॉईन व्हा, तुम्ही परत आतमध्ये या. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मानुभवाचाच पूर्ण विचार त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. कोयम आत्मेति वयम उपास्महे कतराः स आत्मा येन वा पश्यति येन वा शृणोति येन वा गंधाना जिघ्रति येन वा वाचं व्याकरोति येन वा स्वादु चास्वादु च विजानाति. वयम उपास्महे आम्ही ज्याची उपासना करतो आहे, सहा अयम आत्मा काहा इति तो हा आत्मा कोण आहे. वा येन पश्यति किंवा ज्याच्या योगे एखादा बघतो, वा येन शृणोति किंवा ज्याच्या योगे एखादा ऐकू शकतो, वा येन गंधान आजिघ्रति ज्याच्या योगे एखादा सुवास घेतो, वा येन वाचं व्याकरोति ज्याच्या योगे एखादा शब्दरूप वाणीला व्यक्त करतो, वा येन स्वादुच अस्वादुच विजानाति ज्याच्या योगे एखादा स्वादयुक्त काय आहे आणि स्वादहीन काय आहे हे जाणतो. सहा आत्मा कतराः तो आत्मा कोण आहे. परमात्मा तत्वाच्या अंतिम चिंतनामध्ये ऋषी या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी पहिलाच शब्द वापरलेला आहे, कोयम आत्मेती. हा आत्मा कोण आहे. ज्याच्या योगानं वामदेवांना अनुभूती प्राप्त झाली, हा आत्मा कोण आहे.
आणि त्या आत्म्याची आम्ही उपासना करतो. म्हणजे आम्हीही त्याच मार्गानं जाऊ इच्छितो किंवा आम्ही त्या मार्गानं जावं. इथे उपासना हा आत्ताला जो आपण सामान्य उपासनेचा अर्थ विचारामध्ये घेतो तो अर्थ इथे नाही. सामान्य उपासनेमध्ये आम्ही व्रतवैकल्य, एखादं अनुष्ठान, एखाद्या स्तोत्राचं पठण, मंत्राचं पठण हा सगळा भाग घेऊ. पण इथे आत्म्यात उपासनेचा विचार जो आहे तो म्हणजे सतत होणारं ब्रह्मचिंतन. हीच आमची उपासना. मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, ह्या जाणीवेमध्ये मी राहणं आणि आत्ताच्या अवस्थेमधून अधिक उन्नत होत जाणं हा भाव या उपासना शब्दामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या उपासनेला अनुलक्षून त्यांचा प्रश्न आहे, क्वा कतराहा स आत्मा, हे आत्मतत्व नक्की कोणतं? माझ्या प्रत्येक ज्ञानेंद्रियांना होणारा जो बोध आहे किंवा माझी कर्मेंद्रिय जे कर्म करता आहे त्या सगळ्यांच्या मधून चैतन्य रूपानं कार्यरत असणारं जे जे काही आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर एकच विद्युत शक्ती आहे, पण ती विद्युत शक्ती बल्बमधून आम्हाला प्रकाश देईल, पंख्यामधून ती हवा देईल, म्हणजे वायूचा विचार त्या ठिकाणी आला, आणि गरम करणारी जी उपकरणं आमची आहेत तिथे ती आम्हाला उष्णतेचा अनुभव देईल. म्हणजे विद्युत शक्ती एकच आहे, इलेक्ट्रिसिटी एकच आहे, पण ती बल्ब असेल, पंखा असेल किंवा उष्णता निर्माण करणारी यंत्रणा असेल, तिघांमधून एकाच पद्धतीनं कार्य करते. तसं येन वा पश्यती, येन वा शृणोती, येन वा गंधांजिघ्रती, माझं बघणं असेल, माझं ऐकणं असेल, माझा गंध घेणं असेल, वाणीनं बोलणं असेल, पदार्थाचा स्वाद योग्य अयोग्य हे सगळं असेल, ह्या देहाच्या होणाऱ्या या सगळ्या क्रिया म्हणजे एक प्रकारानं आत्मतत्वाच्या अस्तित्वामुळे, चैतन्याच्या अस्तित्वामुळे हा सगळा भाग त्या ठिकाणी येतो. म्हणून प्रश्नोपनिषद किंवा केनोपनिषदातही त्यांचा हाच विचार होता की हे कशामुळे कार्य करत आहे. तेच सूत्र या ठिकाणी आपल्या समोर आहे. असं हे आत्मतत्व. दुसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलं, यदेतत् हृदयं मनश्चैतत् सज्ञानम अज्ञानम विज्ञानम प्रज्ञानम मेधा दृष्टिर धृतिर मतिर मनीषा ज्योतिः स्मृतिः संकल्पः क्रतुरसा रसुः कामो वश इति सर्वाण्यैवैतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति. असं हे आत्मतत्व की जे माझ्या ज्ञानेंद्रियांना कार्यरत करत आहे, त्याच्या अनुषंगानं मी आत्मा म्हणतो, परमात्मा म्हणतो, जगदात्मा म्हणतो, जाणीव म्हणतो, ते सगळं निरनिराळ्या अवस्थेमधून माझ्यामध्ये व्यक्त होतं आहे. म्हणून ते हृदयस्थ असणारं आत्मतत्व मनालाही कसं कार्य करतं आहे त्याला अनुलक्षून त्यांनी इथे जवळपास 16 घटकांचा विचार केलेला आहे. मनश्चैतत् संज्ञानम 16 घटक आहेत. सज्ञान म्हणजे पूर्ण ज्ञान. एकही विषय असा मग राहणार नाही की जो मी आत्मसात केलेला नाही. समस्त ज्ञानाचा विचार सज्ञान समज्ञान मध्ये येईल. आज्ञान म्हणजे आसमंताचं ज्ञान, सभोवतालच्या परिसराचं ज्ञान. विज्ञानामध्ये अधिभौतिकाचं ज्ञान, कारण विज्ञान एका मर्यादेपर्यंतच ज्ञानाची भूमिका देऊ शकतं, ते परिपूर्ण ज्ञानाची भूमिका देत नाही. प्रज्ञानामध्ये अमर्याद ज्ञान, ज्ञानाला लिमिटच नाही, प्रकर्षानं होणारं ज्ञान.
मेधामध्ये माझी धारणा शक्ती, ग्रास्पिंग पॉवर, या अर्थानं मेधाचा विचार येईल. दृष्टीमध्ये डोळ्यांनी बघणं आहे, विशिष्ट विचारधारेची दृष्टी असं आपण म्हणतो. अरे हा या दृष्टीचा आहे, मार्क्सवादाचा आहे, अमुकवादाचा आहे. आणि दृष्टीमध्ये भूत आणि भविष्याचं असणारं ज्ञान, या अर्थानंही दृष्टीकडे बघितलं जाईल. धृतीमध्ये मी जे आत्मसात केलेलं आहे त्याला मी पूर्णपणानं धारण करतो, त्याला धरून ठेवतो, ते सतत स्मृतीच्या अनुषंगानं मी लक्षामध्ये घेतो. मती म्हणजे माझी मनन करणारी विचारशक्ती. मनीषा म्हणजे माझ्या मनामधल्या सुप्त वासना किंवा जागृतीच्या अनुषंगानं व्यक्त होणाऱ्या जागृतीमधल्या वासना, त्या मला पूर्ण करायच्या आहेत, हा मनामधला येणारा भाव. जुती म्हणजे आपल्या विचारांची गती. काही वेळेला अत्यंत शांतपणानं आपली गती मंद होऊन जाते, काही वेळेला फार मोठा विचार आपण करतो, दूरगामी विचार आम्ही करतो. ती जी विचारांची गती, तो भाव आत्मतत्वामधून येतो. स्मृतीच्या द्वारा मला स्मरण होणं, आठवण होणं, हा भाव आहे. संकल्पामध्ये दृढ निश्चयाचा भाव आहे. मला हे करायचं आहे आणि मला हे प्राप्त करायचं आहे, ही भावना संकल्पामध्ये येते. क्रतूमध्ये कृती करण्याची इच्छा, एक्झिक्युशन. असू म्हणजे जगण्याची इच्छा. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला अधिक काय चांगलं करता येईल हा असलेला माझा प्रयत्न, ही भूमिका तिथे आहे. काम म्हणजे माझ्यामधल्या कामना, इच्छा. आणि वश म्हणजे अधीन होणे. ह्या प्रत्येक अवस्थेमधून त्याच परमात्म तत्वाचा विचार आम्ही करायचा आहे. इति एतानि सर्वाणि एव प्रज्ञानस्य एव नामधेयानि. ज्ञानस्वरूप परमात्म्याचीच ही नावं आहेत, किंवा प्रज्ञानस्वरूप असलेल्या परमात्म्याचीच ही भूमिका त्या अनुषंगानं त्या ठिकाणी आहे. म्हणून पुढल्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, एष ब्रह्मशयी इंद्र एष प्रजापतिरेतं सर्वे देवा इमानी च पंचमहाभूतानि पृथिवी वायुर आकाश आपो ज्योतिरित्येषां इति नामानि च क्षुद्रमिश्राणामिव बीजानि तराणि च इतराणि चाण्डजानि च चारुजानि च स्वेदजानि चोद्भिजानि चाश्व गावाः पुरुषा हस्तिनो यत्किंचिदेदं प्राणि जंगमं च पतत्री च यच्च स्थावरं सर्वं तत्प्रज्ञानेत्रं प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञानं ब्रह्म. जी 4 महावाक्य वेदांनी आमच्या समोर ठेवलेली आहेत, त्यातलं ऐतरेयोपनिषदानं प्रज्ञानं ब्रह्म हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. शेवटी ते असं म्हणत आहेत की मनाच्या अनुषंगानं आत्ताला आपण दुसऱ्या मंत्रामध्ये 16 भाव किंवा 16 घटक आपण अनुभवले. आता इथे या मंत्रामध्ये त्यांनी संपूर्ण विश्वाचा व्यापक विचार केलेला आहे. एकही घटक इथे असा नाही आहे की आता याच्यापेक्षा विश्व वेगळं राहणार नाही. म्हणून एष ब्रह्मैष इंद्र, पहिल्यांदा त्यांनी इंद्र विचारामध्ये घेतला, देवांचा राजा प्रमुख या नात्यानं. त्याच्यानंतर विश्वनिर्मितीमधला प्रजापती घेतला. त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या देवता घेतल्या. त्याच्यानंतर पंचमहाभूत आकाराला आली. त्यानंतर बीजरूपामधली प्राणी या ठिकाणी अस्तित्वात आले. त्यानंतर
जीवसृष्टीचे जे 4 प्रकार आहेत, अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज, त्या सगळ्या घटकांचा विचार त्यांनी केला. उडणारे जे अवकाशातले प्राणी आहेत त्यांचा विचार केला आणि स्थावर जंगम मालमत्ता ज्याला आपण म्हणू त्या स्थावर जंगमाचा विचार त्यांनी केला. ही सगळी घटक ही एक प्रकारानं त्या ब्रह्मानं व्यापलेली आहे. गाय, घोडा, हत्ती आणि मनुष्य यांचा एक प्रातिनिधिक उल्लेख हा त्या अनुषंगानं त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. गायीच्या अनुषंगानं पवित्रतेचा विचार आहे. घोड्याच्या अनुषंगानं मनाच्या क्रियेशी, गतिमानतेशी असलेला विचार आहे. हत्तीच्या रूपानं समृद्धीचा म्हणून भाव त्यांच्यामध्ये आहे. आणि मानवी जीवनामधून तो जारज वृत्तीमध्येच मनुष्य जन्माला येतो, म्हणून त्या जारजामध्ये मनुष्याचा विचारही त्या अनुषंगानं येतो. असं हे समस्त विश्व की जे मला दिसतं आहे, अनुभवाला येतं आहे, आणि जे दिसत नाही, अनुभवाला येत नाही, ते सुद्धा याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी घेतलेलं. या सगळ्याला कार्यरत करणारी जर शक्ती कोणती असेल तर ती प्रज्ञानम ब्रह्म. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, लोकाहा प्रज्ञानेत्रहा. हे सर्व ब्रह्मांड प्रज्ञानच आहे आणि प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञान स्वरूप परमात्मा हेच या विश्वाचं मूळ अधिष्ठान आहे आणि तेच खऱ्या अर्थानं ब्रह्म आहे. हे परब्रह्मतत्व प्रज्ञान ब्रह्म जो जाणतो तो आपोआप तेवढा व्यापक होत जातो. म्हणजे परिवर्तनीय वस्तू जगताचं अस्तित्व ज्याला म्हणता येईल, त्या अस्तित्व आणि त्या अस्तित्वामागल्या असलेल्या अविनाशी घटकाचा विचार हे दोनही त्यांनी या ठिकाणी केले. म्हणून प्रज्ञान म्हणजे शुद्ध जाणीव, कुठल्याही तऱ्हेचा दोष तुमच्यामध्ये नसणं, कोणत्याही स्वरूपाचा विकार तुमच्यामध्ये नसणं, ते किंबहुना निघून जाणं आणि तुम्ही सर्वार्थानं शुद्ध होत जाणं हा प्रज्ञानमचा अर्थ आहे. जाणलं जाणं, अनुभवलं जाणं आणि समस्त विश्वाला व्यापणं हाही भाव प्रज्ञानामध्ये त्या ठिकाणी येतो. म्हणून ऋग्वेदानं ऐतरेयोपनिषदाच्या अनुषंगानं प्रज्ञा हेच ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य दिलं. सामवेदानं तत्त्वम असि, ते तूच आहेस हा भाव दिला. अथर्ववेदानं अयम आत्मा ब्रह्म, मी ब्रह्म आहे, आत्मा हेच माझं ब्रह्म आहे ही भावना दिली. आणि यजुर्वेदानं अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. अशी ही 4 महावाक्य या उपनिषदाच्या चिंतनामध्ये सातत्यानं आपल्या समोर येतात की यातल्या कुठल्याही एका मार्गानं साधकानं जावं आणि स्वतःची आत्मोन्नती साधावी हा भाव त्यांचा या ठिकाणी आहे. आणि शेवटचा मंत्र या उपनिषदामधला स एतेन प्रज्ञेनात्मना स्मान लोकान दुर्क्रम्यान उष्मिन स्वर्गे लोके सर्वान कामान अमृताः समभवत समभवत. वामदेवांनी ही अनुभूती आपल्यामध्ये घेतली. तो भाव ऐतरेय ऋषींनी या उपनिषदाच्या अनुषंगानं आपल्या समोर ठेवला आणि परमसुखाची, आनंदाची अनंत अनुभूती, अखंड काळ निरंतर राहणारी अनुभूती जर कुठली असेल तर असलेल्या आत्ताच्या अवस्थेमधून आपण उत्क्रांत व्हावं, विकसित व्हावं आणि आनंदाला प्राप्त व्हावं की ज्याला आम्ही अमृताः समभवत. आणि तीच आनंदाची आपल्यामध्ये असणारी भावना आहे. खरं म्हटलं तर माझ्यामध्ये कुठलीच कामना नाही असं म्हटल्यानंतर सर्वान कामान याचा एकच भाव येतो, तो म्हणजे लोककल्याण. मगाशी मी म्हटलं तसं
इतरांचाही उद्धार व्हावा. ज्ञानदेवांना स्वतःला काहीच नको होतं, तरी त्या पसायदानामधनं त्यांनी विश्वकल्याणाचाच विचार मागितलेला आहे. म्हणून ऋषी काय, महानुभाव काय, जे मागतात किंवा कामना व्यक्त करतात, ती त्यांची भावना म्हणजे ती जगत कल्याणाचीच भावना असते. म्हणून हे जे उपनिषद आहे, हे उपनिषद एका सामान्य दासीपुत्रानं सांगितलेलं उपनिषद आहे. त्यामुळे काही जण त्याच्याकडे बघताना असं म्हणतात की जनसामान्यांनाही या उपनिषद चिंतनामधून ब्रह्मानुभवाचा विचार व्हावा, किंवा जो कष्टकरी आहे, जो सामान्य जीव आहे, अज्ञानी जीव आहे, त्यालाही प्रयत्नानं आत्मतत्वाची अनुभूती घेता येते, ही भूमिका त्या महिदासानं तपश्चर्येमधून आपल्यात निर्माण केली. तो इतरेचा मुलगा म्हणून ह्या उपनिषदाला ऐतरेय उपनिषद असं पुढे नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. असा हा या उपनिषदाचा विचार आहे. शेवटी पुन्हा प्रार्थना शांतीपाठाची येते. ओम वाङ्मे मनसी प्रतिष्ठिता मनोमे वाची प्रतिष्ठिता आविरावीर्यम एधि वेदस्य म आनिस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधीतेनाहो रात्रान् सन्दधाम् अमृतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि ऋतं वदिष्यामि तन्मां भवतु तद्वक्तारं भवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. ओम शांती. असं हे उपनिषद या ठिकाणी आहे.